Problem 1. Sides of a triangle are 45 cm, 39 cm and 42 cm. Find its area. तर आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल फाइंड आउट करायचा आहे आणि ट्रायंगलच्या साइड गिवन आहे. तर ट्रायंगलच्या साइड गिवन असेल तर कशाने सोडवावं लागते? हिरोन्स फॉर्म्युला. आणि हिरोन्स फॉर्म्युला काय आहे? एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू स्क्वेअर रूटमध्ये यस इंटू यस मायनस ए एस मायनस बी इंटू एस मायनस सी. आता इथे ए बी सी काय आहे? साइड ऑफ द ट्रायंगल. आणि यस काय आहे? सेमी पेरीमीटर ऑफ द ट्रायंगल. तर सेमी पेरीमीटर म्हणजे पेरीमीटरचा हाफ. तर सगळ्यात पहिले आपण साइड लिहून घेऊ. तर साइड कितीची दिली आहे? 45 सेंटीमीटर, 39 सेंटीमीटर आणि 42 सेंटीमीटर. तर फर्स्ट साइडला आपण ए म्हणू. ए किती होऊन जाईल? 45 सेंटीमीटर. त्याच्यानंतर सेकंड साइड दिली आहे बी 39 सेंटीमीटर आणि सी साइड दिली आहे 42 सेंटीमीटर. आता इथे आपल्याला काय काढावं लागेल? सेमी पेरीमीटर. आणि सेमी पेरीमीटर म्हणजे पेरीमीटरच्या हाफ. तर सेमी पेरीमीटर काढण्याचा जो फॉर्म्युला आहे तर तो काय आहे? ए प्लस बी प्लस सी अपॉन 2. आता एची व्हॅल्यू किती आहे? 45 प्लस बीची व्हॅल्यू किती आहे? 39 प्लस सीची व्हॅल्यू किती आहे? 42 अपॉन 2. आता आपल्याला याची काय करावं लागेल? ॲडिशन. 5 आणि 9 14 होईल आणि 2 16. 16चे 6 कॅरी 1. 4 आणि 1 5. 6 7 8 9 10 11 12. 126 अपॉन 2. आणि याला 2नी जर आपण डिवाइड केलं तर 2 6 जार 12 आणि 2 3 जार 6. म्हणजे सेमी पेरीमीटर आपल्याला किती मिळालं? 63. आता एरिया ऑफ ट्रायंगलमध्ये आपल्याला या व्हॅल्यूज पुटअप करावं लागेल. म्हणजे स्क्वेअर रूटमध्ये एसची व्हॅल्यू सेमी पेरीमीटर किती आहे? 63 इन ब्रॅकेट एस मायनस ए. एस 63 मायनस ए. ए आहे 45. यस मायनस बी. यस आहे 63 मायनस बीची व्हॅल्यू आहे 39 आणि यस मायनस सी. एस आहे 63 मायनस सीची व्हॅल्यू आहे 42. आता आपल्याला काय करावं लागेल? सॉल्व करावं लागेल. तर 63 आणि इथे ब्रॅकेटचं सबस्ट्रॅक्शन. तर 63 मायनस 45. तर 13 मायनस 5 किती राहील? 8 कॅरी 1. 6 मायनस 5 1. 18 राहील याचं सबस्ट्रॅक्शन इंटू 13 मायनस 9 4 कॅरी 1. 6 मायनस 4 2. 63 मायनस 39 किती होऊन जाईल? 24 इंटू 63 मायनस 42. तर 3 मायनस 2 1 आणि 6 मायनस 4 2 21. आता आपल्याला याला सॉल्व करण्यासाठी याचे काय करावं लागेल? फॅक्टर्स पाडावं लागेल. तर पहिले आपण 63चे फॅक्टर्स पाडू. 63 इथे 3चा भाग जातो. 3 इंटू 3 2 जार 6 3 1 जार. त्याच्यानंतर 3 इंटू 3 7 जार 21. म्हणजे काय होईल? 63चे फॅक्टर 3 इंटू 7. आता 18चे फॅक्टर्स पाडा. 18चे फॅक्टर्स 2 इंटू 9 आणि 9चे 2 इंटू 3. तर याचे फॅक्टर्स पडेल 2 इंटू 3 इंटू 3 18चे. आता
24चे पाडावं लागेल. 24 तर 2 इंटू 12, 2 इंटू 2 इंटू 6, त्याच्यानंतर 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3. तर 24चे काय पडले 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 3. आणि आता आपल्याला पाडायचे आहे फॅक्टर्स कशाचे 21चे. याचे कसे पडेल 3 इंटू 7. आता आपल्याला पेअरिंग करावं लागेल. तर 2ची ही 1 पेअर मिळाली, 2ची ही दुसरी पेअर मिळाली, म्हणजे काय होईल 2 इंटू 2 रूटच्या बाहेर निघेल पेअर. त्याच्यानंतर 3ची पेअर 1 मिळाली, 2 मिळाली आणि 3 पेअर. तर 3च्या 3 पेअर मिळाल्या. 3 इंटू 3 इंटू 3 इंटू 7ची पेअर 1 मिळाली, तर ती रूटच्या बाहेर निघेल. ठीक आहे. आता आपल्याला याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. तर 2 इंटू 2 4, 4 3 जार 12, 12 3 जार 36. इथपर्यंत मल्टिप्लिकेशन होऊन जाईल 36 आणि 7 3 जार 21. याचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. 6 1 जार 6, 1 3 जार 3 0 आणि इथे 6 2 जार 12 कॅरी 1, 3 2 जार 6 आणि 1 7. म्हणजे काय होईल 6 2 + 3 5 आणि 7. म्हणजे याचा आन्सर मल्टिप्लिकेशन किती होत आहे 756 आणि एरिया कशामध्ये असतो स्क्वेअर सेंटीमीटर. प्रॉब्लेम 2. लुक ॲट द मेजर्स शोन इन द ॲडजसंट फिगर अँड फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल PQRS. आता आपल्याला PQRS हा जो क्वाड्रिलॅटरल आहे याचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. आणि याचा PR काय आहे डायगोनल आहे. तर आपल्याला इथे 2 ट्रँगल दिसत आहे. एक आहे PSR आणि दुसरा आहे PQR. तर आपल्याला काय करावं लागेल या 2 ट्रँगलचा एरिया फाइंड आउट करावं लागेल. आणि 2 ट्रँगलच्या एरियाची जर सम केली तर आपल्याला PQRS क्वाड्रिलॅटरलचा एरिया मिळून जाईल. तर सगळ्यात पहिले आपण PSR या ट्रँगलचा एरिया फाइंड आउट करू. तर PSR हा राईट अँगल ट्रँगल आहे, कारण की याचा S अँगल कितीचा आहे 90 डिग्रीचा आहे. तर PSRचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. तर SR काय होईल बेस होईल आणि PS काय होईल हाईट होईल. तर एरिया ऑफ ट्रँगलचा फॉर्म्युला काय होईल हाफ बेस इंटू हाईट. तर एरिया ऑफ ट्रँगल PSR इज इक्वल टू हाफ बेस इंटू हाईट. तर बेस होऊन जाईल SR आणि हाईट होऊन जाईल PS. आता याच्यामध्ये याचे मेजर्स ठेवावं लागेल. हाफ इंटू SR 15 मीटर दिलेला आहे, 15 इंटू PS 36 मीटर 36. आता याला काय करावं लागेल 2ने डिवाइड करावं लागेल. 2 1 जार 2 कॅरी 1 16, 2 8 जार 16 म्हणजे 18 2 जार 36. आता 18 आणि 15चं मल्टिप्लिकेशन 18 इंटू 15. 5 8 जार 40 कॅरी 4, 5 1 जार 5 आणि 4 9. इथे 0 घ्यावं लागेल. 1 8 जार 8 आणि 1 1 जार 1 म्हणजे इथे 0 होईल. 8 आणि 9 17 कॅरी 1 आणि 1 आणि 1 2 270. एरिया कशामध्ये येईल स्क्वेअर मीटरमध्ये येईल. त्याच्यानंतर सेकंड ट्रँगलचा एरिया काढायचा आहे PQR. पण या ट्रँगलच्या फक्त 2 साईड माहिती आहे. तर आपल्याला थर्ड साईड जर माहिती राहील तर आपण हिरोन्स फॉर्म्युल्याने आपण याचा एरिया काढू शकतो. तर ही PR ही थर्ड साईड फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल PSR हा जो राईट अँगल ट्रँगल आहे इथे पायथागोरस थेरम वापरून हायपोटेन्युस काढावं लागेल. तर ट्रँगल PSR
PSR is right angle triangle. Therefore, by Pythagoras theorem, काय होईल? हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू साइड स्क्वेअर प्लस साइड स्क्वेअर, म्हणजे PR चा स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस स्क्वेअर इज इक्वल टू PS चा स्क्वेअर प्लस SR चा स्क्वेअर. PS चा स्क्वेअर प्लस SR चा स्क्वेअर. तर आता आपल्याला PR चा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे आणि PS किती दिला आहे? 36. म्हणजे इथे 36 चा स्क्वेअर होईल आणि इथे SR 15 आणि 15 चा स्क्वेअर. आता PR चा स्क्वेअर इज इक्वल टू 36 चा स्क्वेअर म्हणजे 36 इंटू 36. 6 6 जार 36 कॅरी 3. 6 3 जार 18 आणि 3 21. इथे 0 घ्यावं लागेल. 3 6 जार 18 कॅरी 1. 3 3 जार 9 आणि 1 10. इथे होऊन जाईल 6 9 2 आणि 1. तर काय होईल? 1296 प्लस 15 चा स्क्वेअर आहे 225. म्हणजेच काय होईल? PR स्क्वेअर इज इक्वल टू याची ॲडिशन. 6 आणि 5 11 कॅरी 1 9 आणि 1 10 आणि 2 12 कॅरी 1 2 आणि 2 4 आणि 1 5 आणि 1. तर 1521. तर 40 चा स्क्वेअर आहे 1600 म्हणजे हा 39 चा स्क्वेअर होईल. 39 इंटू 39. 9 9 जार 81 कॅरी 8. 9 3 जार 27 आणि 8 35 0. 9 3 जार 27 कॅरी 2. 3 3 जार 9 आणि 2 11. किती होत आहे? 1 12 कॅरी 1 5 1 म्हणजे 39. तर PR इज इक्वल टू 39 मीटर. तर आपल्याला PR ची लेंथ 39 मिळाली. तर PQR ट्रायंगलच्या 3 साईड मिळाल्या आणि ट्रायंगलच्या 3 साईड माहीत असेल, गिवन असेल तर आपल्याला हिरोन्स फॉर्म्युल्याने याचा एरिया काढता येतो. तर आता आपण काढू एरिया ऑफ ट्रायंगल PQR. आता आपल्याला काढावं लागेल एरिया ऑफ ट्रायंगल PQR. तर ट्रायंगलच्या तिन्ही साईड माहिती आहे तर कोणता फॉर्म्युला वापरावा लागेल? हिरोन्स फॉर्म्युला. आणि हिरोन्स फॉर्म्युला काय? स्क्वेअर रूटमध्ये S इंटू S मायनस A इंटू S मायनस B इंटू S मायनस C. आता इथे ABC काय आहे? ट्रायंगलच्या साईड आहे आणि S काय आहे? सेमी पेरीमीटर ऑफ द ट्रायंगल. तर पहिले आपण ट्रायंगलच्या साईड लिहून घेऊ. तर 1 साईड आहे 56 25 आणि 39. तर A साईड आहे घेऊ आपण 56 ची. B साईड घेऊ 25 ची आणि साईड C आपण फाइंड आउट केली 39 मीटर. तर साइड A 56, साइड B 25 आणि साइड C आपण काढली 39. आता साइड माहिती झाली आपल्याला. तर आता आपल्याला याचा काय काढावं लागेल? सेमी पेरीमीटर. तर सेमी पेरीमीटरचा फॉर्म्युला काय आहे? तिन्ही साइडची सम डिवाइड बाय 2 म्हणजे S इज इक्वल टू A प्लस B प्लस C डिवाइड बाय 2.
आता ABCच्या व्हॅल्यूज इथे ठेवावं लागेल. Aची व्हॅल्यू आहे 56 प्लस Bची व्हॅल्यू आहे 25 प्लस Cची व्हॅल्यू आहे 39/2. आता याची ॲडिशन करावं लागेल आपल्याला. याची काय करावं लागेल? ॲडिशन. तर 9 आणि 4 किती होऊन जाईल? 9 आणि 5 15 आणि 6 20. 20चे किती होऊन जाईल? इथे लिहून घेतो. 20चे 0 कॅरी 2. 3 आणि 2 5. 5 आणि 2 7. 7 आणि 5 12. 120 डिवाइड बाय 2. आणि याला जर आपण डिवाइड केलं तर किती मिळून जाईल आपल्याला? 60 इज इक्वल टू 60. म्हणजे आपण सेमी पेरिमीटर किती काढलं? 60. आणि हे आता आपल्याला इथे काय करावं लागेल? फॉर्म्युल्यामध्ये पुटअप करावं लागेल. तर स्क्वेअर रूटमध्ये सेमी पेरिमीटर आपण किती काढलं? 60. इन ब्रॅकेट एसची व्हॅल्यू किती आहे? 60 मायनस ए किती आहे? 56 प्लस यस किती काढला आहे आपण? 60 मायनस सेकंड साइड बी किती आहे? 25 इन ब्रॅकेट यस 60 मायनस सी किती आहे? 39. ब्रॅकेट कंप्लीट. आता आपल्याला याचं काय करावं लागेल? सबस्ट्रॅक्शन करावं लागेल. म्हणजे ब्रॅकेटचं स्क्वेअर रूटमध्ये काय होईल? 60 इंटू याचं सबस्ट्रॅक्शन. तर 60 मायनस 56 किती होऊन जाईल? 4 होऊन जाईल. इंटू इथे काय होईल? 60 मायनस 25. तर 10 मायनस 5 कॅरी 1. 6 मायनस 3 35 होऊन जाईल. आणि इंटू इथे काय होईल? 10 मायनस 9 1 कॅरी 1. 6 मायनस 4 किती होऊन जाईल? 21. आता आपल्याला काय करावं लागेल? याचे फॅक्टर्स पाडावं लागेल. काय करावं लागेल? याचे फॅक्टर्स. आता पहिले आपण पाडू 60चे फॅक्टर्स स्क्वेअर रूटमध्ये. 60चे फॅक्टर्स कसे पडेल? 2 इंटू 30. 30चे कसे पडेल? 2 इंटू 15. 15चे कसे पडेल? 3 इंटू 5. 3 5 आर 15. 15 इंटू 2 30. 30 इंटू 2 60. आता 4चे कसे पडेल? 2 इंटू 2. 35चे 5 7 जार 35. आणि 23चे 3 7 जार 21चे 3 7 जार 21. आता आपल्याला काय करावं लागेल? याच्या पेअर्स पाडावं लागेल. तर 2ची पेअर पडत आहे 2ची. तर 2च्या 2 पेअर पडत आहे. तर 2 टाइम्स 2 रूटच्या बाहेर निघेले. पेअरमधला 2 आणि या पेअरमधला 2. त्याच्यानंतर 3ची पेअर पडत आहे इंटू 3 प्लस मग इंटू काय होत आहे? 5ची पेअर इंटू 5 आणि 7ची पेअर इंटू 7. आता याचं आपल्याला काय करावं लागेल? मल्टिप्लिकेशन करावं लागेल. आता याचं मल्टिप्लिकेशन काय होईल? 2 इंटू 2 4. 4 इंटू 2 12. या तिघांचं 12 झालं. आणि 5 7 जार 35. तर 12 5 जार 60 कॅरी 6. आणि 12 3 जार 36. आणि 6 420. याचं किती होऊन जाईल? 420 स्क्वेअर मीटर. आता आपण ट्रँगल PSRचा पण एरिया काढला आणि सेकंड ट्रँगल PQRचा पण एरिया काढला. आता आपल्याला काय करावं लागेल? दोन्ही एरियाची जर सम केली तर आपल्याला क्वाड्रिलॅटरल PQRSचा एरिया मिळून जाईल. तर आपल्याला कशाचा एरिया काढायचा आहे? एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल
PQRS इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल कोणता काढला आपण PSR प्लस एरिया ऑफ ट्रायंगल PQR तर एरिया ऑफ ट्रायंगल PSR आपण किती काढलेला आहे 270 स्क्वेअर मीटर प्लस एरिया ऑफ PQR आपण किती काढला 420 काढला. आता आपल्याला याची काय करावं लागेल ॲडिशन करावं लागेल. 0 + 0 0 7 + 2 9 आणि 4 + 2 6. तर आपल्याला मेजर मीटरमध्ये दिले आहे तर याचा एरिया काय होऊन जाईल 690 स्क्वेअर मीटर आणि हेच आपल्याला फाइंड आउट करायचं. प्रॉब्लेम 3 सम मेजर्स आर गिवन इन द ॲडजसंट फिगर फाइंड द एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD. आपल्याला ABCD क्वाड्रिलॅटरलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. तर काय करावं लागेल आपल्याला इथे काय दिसत आहे BAD हा राईट अँगल ट्रायंगल दिसत आहे कारण की A अँगल कितीचा आहे 90चा. तर पहिले आपल्याला BAD या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करावं लागेल. याच्यासाठी AB बेस होऊन जाईल आणि AD हाईट होऊन जाईल. तर हाफ बेस इंटू हाईटच्या फॉर्म्युलानी आपल्याला BAD या राईट अँगल ट्रायंगलचा एरिया काढता येईल आणि या राईट अँगल ट्रायंगलचा एरिया काढून झाल्यानंतर BDC हा जो ट्रायंगल आहे याचा बेस दिलेला आहे आपल्याला 60 आणि हाईट दिलेली आहे 13 मीटर. तर आपल्याला हाफ बेस इंटू हाईटच्या फॉर्म्युल्यानी याचा पण एरिया काढता येईल आणि दोन्ही ट्रायंगलच्या एरियाची जर सम केली तर आपल्याला एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD मिळून जाईल. तर सगळ्यात पहिले आपण काढू एरिया ऑफ ट्रायंगल BAD. तर याचा फॉर्म्युला काय होईल एरिया ऑफ ट्रायंगलचा हाफ बेस इंटू हाईट. तर बेस आपण घेऊन घेऊ AB इंटू हाईट घेऊन घेऊ AD इज इक्वल टू हाफ. बेस आपल्याला दिला आहे 40 मीटर इंटू हाईट दिली आहे 9 मीटर. आता याला आपल्याला काय करावं लागेल 2नी डिवाइड करावं लागेल. 2 1 जार 2 2 जार म्हणजे इथे 20 येऊन जाईल. तर इथे 9 2 जार 18 आणि 0 म्हणजे 180 स्क्वेअर मीटर. तर एरिया ऑफ ट्रायंगल BAD किती आला 180 स्क्वेअर मीटर. आता आपल्याला एरिया ऑफ ट्रायंगल BDC काढावं लागेल. तर एरिया ऑफ ट्रायंगल BDC याचा पण फॉर्म्युला काय होईल हाफ बेस इंटू हाईट. आता BCD हा जो ट्रायंगल आहे याचा बेस आहे DC इंटू हाईट आहे BT. इथे पण व्हॅल्यूज ठेवावं लागेल. हाफ इंटू DC बेस किती आहे 60 मीटर 60 इंटू हाईट दिली आहे 13 मीटर. आता याला आपल्याला सॉल्व करावं लागेल. तर इथे बघा 2नी डिवाइड होईल. 2 1 जार 2 3 जार 60 म्हणजे 30 येऊन जाईल. इथे 2नी 60ला डिवाइड केलं तर. आणि आता आपल्याला याचं काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन. 13 0 0 13 3 जार 39 म्हणजे 390 स्क्वेअर मीटर. तर आता आपण दोन्ही ट्रायंगलचा एरिया काढला BADचा पण काढला BCDचा पण काढला. या दोघांची ॲडिशन केली तर आपल्याला एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD मिळून जाईल. तर आता आपल्याला काढायचा आहे एरिया ऑफ क्वाड्रिलॅटरल ABCD इज इक्वल टू काय होईल एरिया ऑफ ट्रायंगल BAD प्लस एरिया ऑफ ट्रायंगल BDC
तर आता आपण एरिया ऑफ ट्रायंगल BAD किती काढलेला आहे 180 स्क्वेअर मीटर 180 स्क्वेअर मीटर प्लस BCD किती काढला आहे 390 मीटर. आता आपल्याला याची काय करावं लागेल ॲडिशन 0 8 आणि 9 17 कॅरी 1 3 आणि 1 4 आणि 1 5 570 स्क्वेअर मीटर आणि हेच आपल्याला फाइंड आउट